दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तो तात मी बालक शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास सर्वदूर पोचावा, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासार्थींना वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातील पैलू लक्षात यावेत म्हणून संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थकृत लघुकाव्य या समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत। या लघुकाव्यातील जुना दासबोध जो समर्थांनी आपला पहिला शिष्य ज्याची मुंज समर्थ रामदास स्वामींच्या मांडीवर लागलेली आहे, दशपंचक गावचे कुलकर्णी, त्यांचा हा पहिला मुलगा ज्या कुलकर्ण्यांना सरणावर ठेवून अग्नी देण्यापूर्वी बालयोग्याला नमस्कार करावा म्हणून त्यांच्या
पत्नी जवळ आल्या, त्यांनी नमस्कार केला. समर्थांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्यांचा पहिला मुलगा हा उद्धव स्वामी, समर्थ रामदास स्वामींचा पहिला पट्ट शिष्य. उद्धव स्वामींना उपदेश करण्यासाठी म्हणून टाकळीच्या तपाचरण काळामध्ये समर्थांनी हा दासबोध सांगितला. 21 समासी किंवा जुना दासबोध, त्यातल्या 4थ्या समासाचा अंतिम भाग आज आपण पाहणार आहोत. कालपर्यंत आपण 65व्या ओवीपर्यंत आलो होतो. आज पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय सांगतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु, म्हणती जनी श्रीराम. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु, एक याती गुरु, दंड करते श्रीराम. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु, एक बोलिजे जगद्गुरु, सकळ कळा श्रीराम. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु, ऐकतयांचा विचारू, सांगिजेल श्रीराम. या सद्गुरु स्तवन समासातील 65व्या ओवीमध्ये समर्थांनी काल आपण पाहिलं. समर्थ म्हणतात, जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखन होय जेने. जी जी काही उत्तम गुण आहेत, सद्गुण आहेत, हे सगळे सद्गुरूंच्या ठिकाणी असतात. असा एकही गुण नाहीये की ज्याला आपण अवगुण म्हणू आणि तो सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. उत्तम गुणांचा तार्किक, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उत्तम गुणांचा ग्राहक. असा सद्गुरू जे आहे तर तो अत्यंत उत्तम गुणांनी अलंकृत आहे. ती सगळी सद्गुरूची लक्षणं आहेत. तथापि सांगो ओळखन होय जेने. आता समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये 4 ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 66 ते 70 या ओव्यांमध्ये 21 गुरूंचे प्रकार सांगितलेत आणि ओवी क्रमांक 66 ते 70 या 4 ओव्यांमध्ये 17 गुरूंचे लक्षणं सांगितली आहेत. वेगवेगळे गुरूंचे प्रकार आहेत. ते गुरु म्हणजे शिक्षक म्हणायला काही हरकत नाही. अनेक प्रकारच्या विद्या आहेत, अनेक प्रकारचे शिक्षण आहेत आणि ते शिकण्यासाठी आपल्याला गुरु लागतात, शिक्षक लागतात. मी जेव्हा मुंबईला गेलो, माझ्या आयुष्यामध्ये मी 89 पर्यंत मुंबई पाहिली नव्हती. 1989 पर्यंत म्हणजे आमच्या कॉलेजची ट्रिप गेली, वेटरनरी कॉलेजची, पण मी गेलो नाही. कारण त्या ज्या पेपरमधल्या बातम्या वाचत होतो की लोक किड्यामुंगीप्रमाणे राहतात, घरामध्ये बाकडे करून त्यावर लोक झोपतात, जागा नाहीये मुंबईमध्ये, गटारांवर घरं बांधतात. हे सगळं ऐकून मला कधी जावं वाटलं नाही. पण परिस्थिती अशी झाली की मी पहिल्यांदा
1989ला नोकरीसाठी म्हणून ज्या कंपनीत मी होतो त्यांनी माझी बदली मुंबईला केली आणि मग मला तिथं मुंबईला जावं लागलं. आमचे जे मॅनेजर होते आमच्या डिपार्टमेंटचे, वेटरनरी डिपार्टमेंटचे, डॉक्टर MP कुलकर्णी. मी तुम्हाला सांगतो, मी फ्रँको इंडियन फार्मास्युटिकल या कंपनीत होतो. मायकल पोस्तेल नावाचे फ्रेंच व्यक्ती ते या कंपनीचे मालक होते. आमचे डॉक्टर MP कुलकर्णी हे वेटरनरी डिपार्टमेंटचे मॅनेजर होते आणि त्या कंपनीचे डायरेक्टर होते. 1989ला ते वायुदूत विमानाने मुंबईहून नांदेडला आले. कंपनीच्या मालकाचा विमानाचा खर्च जेवढा होत असे त्यापेक्षा जास्त विमानाचा खर्च डॉक्टर MP कुलकर्णींचा होत असे. डेक्सॉरेंज नावाचं एक टॉनिक होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल, संत्र्याची चित्र होती त्यावर. अत्यंत उत्तम टेस्ट, लगेच फरक पडायचा. एकदा डॉक्टरांनी लिहून दिलं की माणूस काय करायचा, त्याचं लेबल घेऊन तो दुकानावर जायचा, हे औषध द्या म्हणून. 1963 पासून साधारण 1995 पर्यंत फ्रँको इंडियन फार्मास्युटिकलच्या डेक्सॉरेंज या टॉनिकला दुसरी पॅरलल टॉनिक नव्हता. कंपनीच्या मालकाचा विमानाचा खर्च जेवढा होत असे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आमच्या डॉक्टर MP कुलकर्णींचा व्हायचा. जसं लहानपणापासून आपल्याला आई वडील गुरु आहेत, शाळेतले शिक्षक गुरु आहेत, कॉलेजमधले शिक्षक गुरु आहेत, वेगवेगळ्या विद्या आपण घेतो. गायन असेल, पोहणे असेल, क्रिकेट खेळणं असेल, काय असेल खेळ वेगवेगळे, त्याचे गुरु वेगळे आहेत. माझ्या आयुष्यात डॉक्टर MP कुलकर्णींचा एक मोठा ठसा माझ्या अंतःकरणावर राहिलेला आहे. त्यांना 2 मुली होत्या. 89 ते 94 मी मुंबईत होतो. त्यांनी माझी ओळख त्यांच्या नातेवाईकांना माझा मानसपुत्र म्हणून करून द्यायची. खूप जीव लावला त्यांनी. 4 दिवसाखाली मला समजलं की मागच्या महिन्यात ते गेले. सध्या कोरोनाचा काळ आहे. अत्यंत कठीण काळ आहे. काही जणांनी मला उशिरा सांत्वन केलं. सांत्वन पर फोन आले. आज आपल्या ज्येष्ठ समीक्षक पुष्पाताई राऊतांचा फोन आला. त्या म्हणाल्या, माझ्या कुटुंबातली 3 माणसं या महिन्यात गेली. त्यामुळे माझी मनस्थितीच नव्हती की तुम्हाला काही फोन करावा, तुमच्याशी काही बोलावं. एक दिवस असा जात नाहीये की ज्या दिवशी अप्रिय घटना घडली नाही किंवा कानावर आली नाही. मी आपल्याला सांगत होतो गुरूंचे प्रकार. गुरु ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही विशेषत्वाने दिलं, तो माणूस आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर 8च दिवस मी तिथं राहिलो. 9व्या दिवशी मी तिथून परत निघालो. मी माझा राजीनामा डॉक्टर MP कुलकर्णींकडे दिला. ते म्हणाले, काय करशील तू नांदेडला जाऊन? मी म्हणलं, नांदेडला मी दुसऱ्या कंपनीत काम पाहीन. ते म्हणाले, हे बघ, तू नांदेडला राहू शकणार नाहीस. गुरु कसा असतो, त्यांनी कसं जगावं, कसं माणसांनी राहावं, हे मला खूप शिकवलं. 4 ते 5 वर्षाचा काळ असेल. तेवढ्या काळापैकी मी किती होतो त्यांच्यासोबत. आठवड्यातून 1 दिवस मी त्यांच्यासोबत असायचो.
मी देवनारला माझी ड्युटी होती. मी ते देवनार ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशी मी कंपनीत जायचं आणि त्यांच्यासोबत काम करायचं. खूप शिकलो. ते मला म्हणाले की 8 दिवसपर्यंत मी तुझा हा राजीनामा माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवतो. मला माहिती आहे तू नांदेडला जाऊन काही करू शकणार नाहीस. जर तू आला नाहीस तर 8 दिवसानंतर मी प्रोसेसिंगला पाठवतो. सज्जन हो, मी नांदेडला आलो. 2 दिवस चौकशी केली. 3ऱ्या दिवशी रांगेमध्ये उभा राहून STD PCOवरनं मी डॉक्टर MP कुलकर्णींना रात्री 10 वाजता बोललो, कारण 1/4 कॉल चार्जेस पडायचे. मी त्यांना म्हणालो, सर मी उद्या निघतो आहे मुंबईसाठी. ते म्हणाले व्हेरी गुड. 4 वर्ष राहिलो. खूप छान काम केलं. समाधान दिलं मला कंपनीने दिलं. कंपनीला समाधान होईल असं मी काम केलं. अधूनमधून त्यांचा फोन यायचा. वर्षातून एखादा तरी फोन व्हायचा आमचा. मला म्हणायचे तुझे रामलक्ष्मण कसे आहेत. 2 मुलं होती ते मला त्यांना माहिती आहे. असे गुरु असतात. आपल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे माजी संचालक आणि मार्गदर्शक तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ, त्यांचाही फोन आला. ते मला म्हणाले मी काय तुला बोलायचं आहे. समर्थांच्या मुशीमध्ये तू तयार होतोयस. माझ्याकडे शब्द नाही आहेत तुला बोलायला. धैर्याने घे. एवढं बोलून फोन ठेवला. ते सध्या त्यांच्या मुलीकडे आहेत. कारण लीला काकू गाडगीळ आणि त्यांचा मुलगा आणि सून पॉझिटिव्ह आले, कोरोना पॉझिटिव्ह. हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. मागच्या आठवड्यामध्ये काकूंनी मुलाला सांगितलं शेखर दादाला की व्हिडिओ कॉल कर, मला त्याला बघायचं आहे. त्यांच्या चिरंजीवांनी व्हिडिओ कॉल करून माझ्याशी बोलणं केलं. काकूंनी 2-3 वाक्य बोलले फक्त. ठीक आहे म्हणाले. जीवनामध्ये आपल्याला कुणाकडनं काय शिकता येईल ते सगळे आपल्याला गुरुस्थानी असतात. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखणं होय जेणे. मग हे कोणते गुरु आहेत, कोण व्यक्ती आहेत ह्या की ज्या आपल्याला गुरुस्थानी आपण त्यांना मानतो. ओवी क्रमांक 66 ते 70 मध्ये 17 गुरु सांगितले. 71व्या ओवीमध्ये 4 गुरु सांगितले. असे एकूण 21 गुरूंचे प्रकार समर्थ रामदासांनी 5 ओव्यांमध्ये सांगितलेत. समर्थ म्हणतात एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तांत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु, म्हणती जनी श्रीराम. कुणी मंत्र देतो तो मंत्र गुरु आहे. कुणी काही तांत्रिक विद्या शिकवतो. संभाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग आपल्याला आठवतील. तंत्रविद्या, रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील प्रसंग पहा. ते तंत्रविद्या शिकले. एका महिलेला गुरुस्थानी मानून संन्याशी असलेला एक साधू तंत्रविद्या शिकतो. हे एकमेव इतिहासातलं उदाहरण आहे. परमपूजनीय रामकृष्ण परमहंस ठाकूरजी एकमेव उदाहरण आहे. एक वस्ताद गुरु, एक राजगुरु. वस्ताद गुरु म्हणजे पैलवानकी शिकवणारा, व्यायाम शिकवणारा, त्याला वस्ताद म्हणतात. एक कुळगुरु, एक मानिला गुरु. एकाला आपण गुरु मानलं. एक कुळगुरु आहेत. क्षेत्राच्या ठिकाणी जा तुम्ही, तिथं आपले ठरलेले गुरु असतात. त्यांच्याकडे सगळी यादी असते. आपली सगळी वंशावळ त्यांच्याकडे.
कोणत्या पिढीमध्ये कोण कोण केव्हा गेलं होतं ती सगळी यादी असते त्यांच्याकडे. काय जपून ठेवतात ते. एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्यागुरु एक कुविद्यागुरु, विद्यागुरु आणि कुविद्यागुरु. काही वेळा प्रसंग येतात आयुष्यामध्ये ज्यांच्यासोबत आपण राहतो, वाईट संगती लागतात, मग व्यसन लागतं. ते सगळे शिकवणारे सुद्धा त्या काळामध्ये लोक त्यांना गुरुच मानतात. एक असद्गुरु एक याती गुरु, दंड करते श्रीराम. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देवगुरु, एक बोलीजे जगद्गुरु, सकळ कळा श्रीराम. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. समर्थ या ठिकाणी म्हणतात, एक माता गुरु एक पिता गुरु. आई वडील आपल्याला गुरुस्थानीच आहेत. कितीतरी आपण त्यांच्याकडनं शिकत असतो. आणि त्यांचं मोठेपण केव्हा समजतं, ते जेव्हा जातात आपल्या आयुष्यातून तेव्हा. मला एक पोस्ट आली वडील गेल्यानंतर. त्यातलं एक वाक्य माझ्या अंतःकरणावर फार ठसून बसलंय. आपल्या बापासारखं छत्र त्याची बरोबरी होऊ शकत नाही. ते छत्र हरवणं म्हणजे अनाथ झाल्याची एक भावना माणसाच्या मनात निर्माण होते. जे वाक्य माझ्या अंतःकरणावर ठसून पडले ते वाक्य असं आहे, आपला बाप गेल्याशिवाय बापाचं महत्त्व आपल्याला समजत नाही, हे वास्तव आहे. खरंय, ती पोकळी भरून नाही निघत. एक माता गुरु एक पिता गुरु. एक राजा गुरु एक देव गुरु. कुणी राजाला गुरु मानतो, कुणी एखाद्या देवाला गुरु मानतो. एक बोलीजे जगत गुरु, सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु. ऐकतयांचा विचारू, सांगिजेल श्रीराम. आपण यादी जरी केली तरी एवढे गुरूंचे प्रकार आपण नाही काढू शकत. समर्थ जेव्हा वर्णन करतात एखाद्या गोष्टीचं, ती जी यादी देतात त्या यादीमध्ये आपण भर नाही टाकू शकत. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं. हे 17 गुरु सांगितले. समर्थ म्हणतात, याही वेगळे आणिक गुरु. याच्यापेक्षा वेगळे गुरु आहेत. ऐकतयांचा विचारू सांगिजेला. त्यांची पण यादी देतो. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु, आपला आपण श्रीराम. काही लोक म्हणतात, अहो आज जे वैभव तुम्ही पाहता, जी संपन्नता तुम्ही पाहता, ही सगळी माझ्या आयुष्यामध्ये मी कमावली आहे. शून्यातून विश्व मी निर्माण केलेलं आहे. मला कुणाचीही साथ नव्हती, मला कुणाचाही आधार नव्हता. स्वतःकडे गुरु स्थान ओढवून घ्यायचं. एक म्हणती आपला आपण गुरु, एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु. संप्रदायाची दीक्षा देतात. तुकाराम महाराजांच्या गाथा पहा, त्यामध्ये त्यांनी वर्णन केलं एका अभंगामध्ये. स्वप्नामध्ये बाबाजी आले आणि त्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. स्वप्न गुरु. जे जे यातीचा जो व्यापारू,
ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे श्रीराम. 21 प्रकारचे गुरु सांगून सुद्धा समर्थ म्हणतात प्रत्येक जातीचा हा वेगवेगळा गुरु आहे. जे जे यातीचा जो व्यापारू, ते त्याचे तितके गुरु. तुम्ही ज्या प्रकारचा व्यापार कराल, सुरुवातीला लोक काय म्हणतात, माहिती होण्यासाठी नोकरी कर. थोडे दिवस नोकरी करून बघ, माहिती होईल, मग तू तुझा स्वतंत्र व्यवसाय कर. मग त्या व्यवसाय करत असताना आपल्याला काही गोष्टी शिकवल्या जातात. जे जे यातीचा जो व्यापार किती प्रकारचे आहेत. कपडे, सोने, स्टील, किती प्रकार आहेत व्यापाराचे. किराणा, भुसार, रेडीमेड. ज्या प्रकारचा व्यापार आहे त्या व्यापारातला सुद्धा तो गुरु आहे, तो शिकवत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे जे यातीचा जो व्यापारू, ते त्याचे तितके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. आता एवढा जर सूक्ष्म विचार केला तर गुरूंची यादी तर काय अजून फार मोठी लांब होईल. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे श्रीराम. रामकृष्ण परमहंसांनी किती गुरु केले. अहो, ते मशिदीमध्ये राहिले, कुराण शिकले, बायबल शिकले. बायबल शिकवणारे त्यांचे गुरु, कुराण शिकवणारे त्यांचे गुरु, अघोर विद्या मंत्र शिकवणारी त्यांची ती गुरु. किती गुरु आहेत. समर्थ म्हणतात, परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे. तोतापुरी महाराज हे मोक्षदाते सद्गुरु आहेत ठाकूरांचे. आणि स्वामी विवेकानंदांनी काय शिक्षण कमी केलं, किती गुरु पाहिले, पण मोक्षदाता गुरु कोण भेटला, ठाकूर रामकृष्ण परमहंस भेटले. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपणा, हे सद्गुरूंचे लक्षण, जाणीजे श्रोती श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु किती. दादोजी कोंडदेवांसारखे अनेक गुरु असतील की ज्यांनी त्यांना शस्त्रविद्या शिकवली, शास्त्र शिकवली, राजकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं. लोकांच्या अडीअडचणी काय आहे, त्रास काय आहे, तो कसा जाणून घ्यायचा, त्यावर उपाययोजना कशी करायची, हे सगळे गुरुच आहेत ना. पण मोक्षदाते गुरु कोण आहेत, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी, हे त्यांचे मोक्षदाते सद्गुरू आहेत. गुरु आपल्या जीवनात अनेक प्रकारचे असतात. माता पिता, मंत्र देणारे, शिक्षण शिकवणारे, जो व्यापार आपण करू, जी नोकरी आपण करू, त्या नोकरीमध्ये काही मुद्दे सांगणारे, हे सगळे आपले गुरु आहेत. परंतु समर्थ म्हणतात, मोक्षदाता सद्गुरू वेगळाच आहे. म्हणून दासबोध सगळा सांगून झाला तरी पण उद्धव स्वामींना ते म्हणतात, अरे तुझ्या मीपणाच्या निर्मूळपणासाठी मी सगळा दासबोध सांगितला, पण तुझा अजून मीपणा गेला नाही. आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ वर्णन करतात, तुझ्या मीपणासी निर्मूळ केले दासबोधासी, पण अजून तो तुझा मीपणा गेला नाही. का? तुझा स्वभाव हा भिडस्त आहे. म्हणून तुला वाटतं की सद्गुरूंना कसं विचारू मी, भिडस्त स्वभाव आहे. पण तळमळ कुणाला आहे, सद्गुरूंना आहे. आपला सत्शिष्य पारमार्थिक मार्गामध्ये कसं यशस्वी होईल
याची सगळी तळमळ कळकळ ही सद्गुरूंना आहे. पण सद्गुरूंना ही तळमळ किंवा कळकळ केव्हा लागेल हो? दोन गोष्टी किमान पाहिजेत, किमान दोन गोष्टी. सद्गुरू वचनावर पूर्ण विश्वास आणि सद्गुरूंच्या प्रती अनन्य शरणागतता. अनन्य शरणागतता आणि पूर्ण विश्वास, डळमळीत नको. ह्या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात जर जमल्या तर सद्गुरू आपलं हात सोडणार नाहीत, याची प्रचिती मी घेतली आहे, आपणही घेतली असेल. आपला अनुभव आहे तो. सद्गुरू आम्हाला उघड्यावर टाकत नाहीत. किती अपार दुःख येऊ द्या आयुष्यात, नाना सद्विद्येचे गुण. समर्थ शेवटी या समासाच्या म्हणतात, नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण. सद्गुरूंच्या अंतःकरणात जर कृपा नसेल, दया नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. 87 दिवस युद्ध चाललं. रावण मारला गेला. रावणाचं ते धूळ खाली कोसळलं. दुर्दैव आहे की रावणाला अग्नी द्यायला कोणी नाहीये. त्याची सगळी मुलं मारली गेली आहेत. फक्त बिभीषण जर सोडला तर सगळे भाऊ मारले गेलेले आहेत. रामांच्या सूचनेप्रमाणे लक्ष्मण म्हणतात, बिभीषणा, रावणाला अग्नी द्या. तेव्हा बिभीषण म्हणतो, मी अग्नी देणार नाही. तो जरी माझा भाऊ होता तरी पण त्याच्या दुर्गुणांनी आज लंकेवर, समस्त राक्षस जातीवर एवढं मोठं दुःख ओढवलंय. आज माझी इच्छा होत नाहीये की मी माझ्या भावाला अग्नी द्यावा. प्रभू श्रीरामचंद्र हे आपले समर्थांचे सद्गुरू आहेत. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण. हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती. प्रभू श्रीरामचंद्रांचं वाक्य काय? प्रभू श्रीरामचंद्र बिभीषणाला बोलवतात. ते म्हणतात, अरे वैराला जरी मरण आलं तरी वैर संपून जातं. आपल्या शत्रूला जर मरण आलं तर आपल्यातलं शत्रुत्व संपलं, वैर संपलं असं समजलं पाहिजे. आणि तू काय बोलतोस? आपल्या भावाला अग्नी देत नाही म्हणतो. सज्जन हो, प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, तुला जर तुझ्या भावाला अग्नी द्यावा वाटत नसेल तर तू असं समज की प्रभू श्रीरामचंद्रांचा थोरला भाऊ गेलेला आहे आणि म्हणून तू अग्नी दे. हे केवळ प्रभू श्रीरामच बोलू शकतात. केवळ प्रभू श्रीराम. कृपाळू पण किती असलं पाहिजे, दया किती असली पाहिजे. अयोध्येत आल्यानंतर ते मंथरेला भेटतात. सगळ्यांना भेट वस्तू देतात. मंथरेला सुद्धा ते नमस्कार करतात. ते फक्त प्रभू श्रीरामचंद्रच करू शकतात, कारण ते आमच्या समर्थांचे सद्गुरू आहेत. समर्थ आमचे सद्गुरू आहेत. समर्थांच्या अंतःकरणात तीच दया भरून आहे, तीच कृपा भरून आहे.
म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. इति श्री रामदास म्हणे, धन्यतयाचे महिमान या लक्षणे परिपूर्ण, तो सद्गुरु करावा श्रीराम. अशा गुणांनी अलंकृत असलेला सद्गुरू आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी हे असे सद्गुरू आहेत. सगळे सद्गुण, सगळ्या उत्तम गुणांचा अलंकृत असलेले हे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, त्यांच्या अंतःकरणात खूप कृपा आहे. जे जे कोणी रामदासी आहेत, ज्यांनी ज्यांनी रामाचं दास्यत्व स्वीकारलंय, त्या सगळ्यांवर ते कृपा करतात. ऐसा पुरुष धारणेचा जो आधार सकळिकांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. समर्थ दासबोधामध्ये सांगतात ना. मग उगीच बोलायचं म्हणून बोलले का समर्थ? समर्थांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे गुण घेतलेले आहेत. समर्थ आपल्यावर सगळ्यांवर कृपा करू देत. दुःख आयुष्यात येत राहतात. ती टागोरांची एक कविता आहे. भगवंताला केलेली प्रार्थना आहे की माझ्या आयुष्यातून दुःख काढून टाक, अशी मी तुला प्रार्थना करणार नाही, पण ते दुःख सहन करण्याची शक्ती तू मला दे, अशी माझी तुला प्रार्थना आहे. अशी प्रार्थना आपण समर्थांना करूया. सद्गुरु लक्षण हा चौथा समास आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.